मी सांगितलं हेच मला अजून समजत नाही। हा एक लोकांचा भ्रम आहे की फ्लोर टेस्टला गेले नाही म्हणून सरकार गेलं। ज्या वेळेला तुम्ही मेजॉरिटी गमावलेली आहे, समजा फ्लोर टेस्टला ते गेले असते तरी सरकार गेलं असतं, कारण मेजॉरिटी त्यांच्या बाजूला गेली होती। समजा फ्लोर टेस्टला आम्हाला परत सरकार दिलं असतं, परत फ्लोर टेस्ट झाली असती, त्यावेळेला पण सरकार गेलंच असतं। ज्यावेळेला तुम्ही मेजॉरिटी गमावता, अपात्र करायला कारण मिळालं असतं ना। असं नाहीये ना, कोणी सांगितलं तुम्हाला अपात्र? उद्धव ठाकरे फ्लोअरवरती आले असते तर परिस्थितीत काही फरक पडला नसता। जास्तीत जास्त काय झालं असतं, अपात्रतेचा प्रश्नच येत नाही। कारण अपात्रतेचं आमचं आजही म्हणणं हे आहे की ज्या ओरिजिनल पक्ष आमचा आहे, आमचा व्हीप आहे, आमचा व्हीप ज्यांनी तोडला ते अपात्रतेला कारणीभूत ठरतायत। बघा, कायदा मानणं आणि कायदा न मानणं, आता त्यांनी ठरवलंच आहे कायदा मानायचा नाही आहे, तशा यंत्रणा त्यांच्या हातात आहेत। त्याच्यामुळे सर आज 2.5 वर्ष आम्ही ओरडून ओरडून सांगतोय, आजही अपात्रतेचा विषय ज्यावेळेला मेरिटवरती येईल मला पूर्ण खात्री आहे की आम्ही जिंकणार। पण उद्धव ठाकरे जर फ्लोअरवरती गेले जरी असते तरी देखील निकालात काही फरक पडला नसता। त्याचं कारण असं आहे की आम्ही 144चं मॅन्डेट आम्ही घालवलं होतं।